नमस्कार, शिवन्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्पंज डोसा। त्यासाठी इथे मी 3 वाटी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी उडदाचं डाळ। आता हे आपण 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालायचे आहे। आता हे मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून आता हे आपल्याला 7 ते 8 तास भिजत ठेवायचं आहे। आता 7 ते 8 तास झालेले आहेत आणि तांदूळ आणि उडीद डाळ छान भिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे। इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ते आपण भिजत घालूया। पोहे मी आधीच भिजत घातले नव्हते, कारण पोहे भिजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे ते तांदूळ आणि डाळ वाटता वेळीच भिजत घालायचे आहेत। हे बाजूला ठेवून देऊयात आणि हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। ह्यातलंच थोडंसं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने इथे मी सर्व तांदूळ आणि उडीद डाळ वाटून घेतलेली आहे। आता इथे आपले पोहेही छान भिजलेले आहेत। आता हेही बारीक वाटून घ्यायचे आहेत। आता पोहेही चांगले बारीक वाटून घेतलेले आहेत। हे पण आता आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात। आता हे मिश्रण एकजीव करून घेऊयात। आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकूयात, पाव चमचा खायचा सोडा। आता हे मिक्स करून घेऊयात। आता याच्यावर झाकण ठेवून हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे फर्मेंट होण्यासाठी। तुम्ही पाहू शकता पीठ चांगलं फुगलेलं आहे आणि पिठाला छान जाळी धरलेली आहे। आता आपण याचे डोसे करून घेऊयात। आता गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे, आपण त्याला तेल लावून घेऊयात आणि पळीने असे पीठ घेऊन डोसे सोडायचे आहेत। स्पंज डोसा असल्यामुळे जास्त आपल्याला पातळ करायचं नाही, पसरवायचं नाही आणि वरून चांगला भाजला की हा पलटायचा आहे। आता वरून चांगला भाजलेला आहे, आता आपण हा पलटून घेऊयात। आता खालच्या साइडनेही चांगला भाजून घ्यायचा आहे। आता हा दोन्ही साइडनेही चांगला भाजलेला आहे। आता आपण हा एका डिश मध्ये काढून घेऊयात। अशा पद्धतीने सर्व डोसे करून घेऊयात। अशा पद्धतीने इथे मी सर्व स्पंज डोसे बनवून घेतलेले आहेत आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व केलेले आहेत। ओल्या खोबऱ्याची चटणी कशी बनवायची त्याचा व्हिडिओ मी
चॅनेलवर टाकलेला आहे, तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता। आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।